नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत खजूर ड्रायफ्रूटचे लाडू। त्यासाठी मी इथे अर्धा किलो खजूर घेतली। खजूर ही अशी ओलीच घ्यायची। ही खजूर जरा ओलसर असते, मग हिचे लाडू करायला सोपे जातात। त्यासाठी 1.5 वाटी खोबरं घेतले किसून, अर्धी वाटी बदाम घेतलेत, अर्धी वाटी काजू घेतलेत, अर्धी वाटी तीळ घेतलेत आणि जवस घेतले अर्धी वाटी, 3 चमचे तूप घेतले। आता आपण ही खजूर काढून घेऊ। ही खजूर ओलसर असते, त्यामुळे हिचे लाडू करायला सोपे जातात। आणि ती सुकी खजूर जर घेतली तर ती लवकर मेल्ट होत नाही आणि ड्रायफ्रूट त्यात मिक्स होत नाहीत, त्यामुळे तिचे लाडू करायला जरा अवघड जातं। म्हणून अशीच खजूर वापरायची। आता या खजुराच्या आपण देठ आणि बिया काढून घेऊ। एकदम पटपट निघतात बिया। बिया काढायला खूप जास्त त्रास होत नाही, पण तुम्हाला जर वेळ नसेल तर बिना बियांची खजूर मिळते, ती तुम्ही घेऊ शकता। आपण आता अशा प्रकारे सगळ्या खजुराच्या बिया आणि देठ काढून घेऊ। आणि याला तुम्ही असं थोडंसं कट करून घ्या, म्हणजे आपण जेव्हा गरम करतो तेव्हा पटकन वितळतं, किंवा असंच ठेवलं एकदम बारीक कापून तरी चालतं। अशाच प्रकारे सगळे खजूर करून घेऊ आता आपण, बिया वेगळी। तर इथे सगळ्या खजुरीच्या बिया काढून झाल्यात आपल्या। हे काजू आणि बदाम जे घेतलेत आपण ते थोडेसे कुटून घेऊ आपण। तोपर्यंत इथे कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यात खोबरं टाकून घेतलं। एकसारखं हलवत खोबरं आपण सोनेरी रंगावर परतून घेऊ। तूप न टाकताच परतायचं एक कोरडंच। सोनेरी होईपर्यंत याला भाजून घेऊ। तर इथे खोबरं झालंय आपलं भाजून। तर याला काढून घेऊ एका ताटात। आता कढईत तीळ टाकू आणि तीळ पण भाजून घेऊ। तीळ भाजून झालेत आपले, तीळ काढून घेऊ आणि आता जवस टाकून घेऊ कढईत। जवस पण चांगलं तडतडेपर्यंत भाजून घेऊ। आता इथे जवस पण भाजून झालंय आपलं। आता जवस काढू आणि त्याच कढईत एक मोठा चमचा खसखस घालू। खसखस फक्त थोडीशी गरम करून घ्यायची, खूप जास्त भाजायची नाही, तर ती कडू लागते। इथे कुटून घेतलेत काजू आणि बदाम। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकले, त्याच्यात बदाम टाकून घेऊ आणि याला परतून घेऊ थोडंसं। शक्यतो कापून किंवा कुटूनच घ्या, मिक्सरमध्ये केलं तर खूप बारीक होतं ते। मला थोडंसं तूप कमी वाटतंय, याच्यात आणखी अर्धा चमचा तूप टाकून घेऊ आणि आता काजू टाकून घेऊ। सोनेरी रंगावर याला परतून घेऊ।
ते छान सोनेरी रंगावर परतून झाले आपले काजू आणि बदाम. तर याला काढून घेऊ. तोपर्यंत आपले खोबरं, तीळ आणि जवस थंड झाले. तुम्ही खोबरं असंच हाताने कुस्करू शकता किंवा मिक्सरमधून बारीक करा. आता आपण हे सगळं बारीक करून घेऊ. इथे खोबरं, खसखस आणि जवस बारीक करून घेतले. मिक्सर एकसारखा नाही फिरवायचा, नाही तर हे सगळं तेल निघणार आहे. यातून तेल निघतं आणि गोळे गोळे बनतात. चालू बंद करून बारीक करून घ्यायचं याला, म्हणजे एकसारखी तयार होते याची भरड. आता त्याच कढईत राहिलेलं सगळं तूप घालून घेऊ आणि बिया काढलेली खजूर त्यात घालू. याला तुपावर परतून घेऊ. हे अगोदर थोडंसं त्रास होतो परतायला, नंतर गरम झालं की ते आपोआप पगळल्यासारखं होतं. बघू शकता इथे आपली खजूर थोडीशी वितळल्यासारखी झाली आणि तिचा गोळा बनायला लागलाय. आता बऱ्यापैकी आपली खजूर परतून झाली. आता हिच्यात काजू आणि बदाम टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. जेवढं शक्य होईल तेवढं मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये तीळ, खोबरं आणि जवस टाकून घेऊ. सगळे एकजीव करून घेऊ. तर त्याला थोडंसं थंड होऊ देऊ. थंड झाल्यावर हाताने त्याला मिक्स करून घेऊ. आता इथे थंड झालं आहे आपलं मिश्रण. याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. तर याचे लाडू वळून घेऊ. छोटे छोटे मध्यम आकाराचेच लाडू वळायचे. बघू शकता या आकारात घेतलेत मी. तुम्हाला याच्यात आवडीनुसार दुसरे पण कोणते आवडतात ते ड्रायफ्रूट घालू शकता, किंवा यातलं एखादं काही नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल. आणि तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर यात थोडासा गुळाचा पाक करून घाला. पण मी फक्त खजुराच्याच गोड जेवढं होईल तेवढंच ठेवणार आहे. या मध्यम आकाराचे तेवढ्या मिश्रणाचे माझे 24 लाडू बनवून झालेत. खूप पौष्टिक असे लाडू येते.